नमस्कार दोस्तांनो, आज आपण उच्चार शिकणार आहोत आणि मी पहिलेच सांगितलंय की या शाळेमध्ये उच्चारांवर जोर देणार आहोत. प्रत्येक शब्दाचा उच्चार हा मन लावून कान देऊन ऐका आणि त्याप्रमाणे सराव करायला लागा. प्रोनन्सिएशन म्हणजे उच्चारण. आता स्क्रीनवर बघा. ए या स्वराचा स्वतंत्र उच्चार अ व ए असा दोन प्रकारे होतो. यापैकी ए हा उच्चार अधिक बलयुक्त आहे. वेगवेगळ्या शब्दामध्ये सामान्यतः अ, आ, ॲ, ए, अ असे उच्चार होतात. एच सांगतोय. अ असा उच्चार होणारे शब्द अबाउट म्हणजे जवळ, सुमारे, अंदाजे, बाबत इत्यादी. अबव म्हणजे वर, उंचावर, उंच ठिकाणी. अकॅडमी विशेष प्रशिक्षण देणारी संस्था. ॲन हे एक उपपद आहे. आता ॲनचे दोन उच्चार होतात. त्याच्यापैकी ॲन हा अधिक बलयुक्त उच्चार आहे म्हणून आपण तो जास्त वापरतोय. अस्लीप म्हणजे झोपलेला, तुमच्यासारखा. ॲ असा उच्चार होणारे शब्द ॲन व ॲन, अन आणि ॲन हे एक उपपद आहे, वर सांगितलं होतं. बॅन बॅन म्हणजे बंदी घातली. लॅड लॅड म्हणजे मुलगा. एमएडी मॅड म्हणजे वेडा, माझ्यासारखा. मॅन मॅन म्हणजे माणूस. आरएटी रॅट म्हणजे घूस. टू स्टँड उभे राहणे. या सगळ्यामध्ये ॲ असा उच्चार झालेला आहे. आता आ असा उच्चार होणारे काही शब्द आहेत. आर बास्किट, कार, कार्पेंटर असा उच्चार आहे, ते असा होत नाही. डान्स म्हणजे नृत्य. फार्मर शेतकरी, लास्ट शेवटचा. येई असा उच्चार होणारे शब्द आहेत. ब्रेन, गे, मेन, मे, पे, टू स्टे, ए, फेअर म्हणजे भाडं, वेअर सामान. असा उच्चार होणारे शब्द ऑल, टू कॉल, सॉल्ट, स्मॉल, वॉल, वॉर. जरा वाढवायचे आहेत शब्द. जेव्हा ए आणि यू हे दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्यांचा उच्चार दीर्घ अ असा होतो. पुढील शब्द बघा. ऑडिओ म्हणजे ध्वनी आणि श्राव्य. ऑडिट म्हणजे लेखापरीक्षा. ऑडिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. ऑटो म्हणजे ऑटो, स्वयंचलित, आपोआप. ऑटोक्रॅट सत्ताधीश. ऑटोग्राफ प्रसिद्ध व्यक्तीची स्वाक्षरी. तुम्ही चांगलं इंग्रजी बोलायला लोक तुमच्याकडे ऑटोग्राफ मागायला येतील. ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित. या शब्दाच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, विशेषण म्हणून वापरतात तेव्हा त्याचा उच्चार दीर्घ अ असा होतो. पण हा शब्द जेव्हा नाम म्हणून वापरतात तेव्हा त्याचा उच्चार दीर्घ अ असा होत नाही. दिस कार इज अन ऑटोमॅटिक. इथे दीर्घ अ नाहीये, ऑटोमॅटिक. अर्थ आहे स्वयंचलित यंत्र. हे नाम आहे. आणखी काही अपवाद आहेत जिथे उच्चार दीर्घ असा होत नाही, असे ऑक्शन. परंतु हा शब्द जेव्हा लिलाव करणे, टू ऑक्शन म्हणजे क्रियापद म्हणून वापरतात तेव्हा उच्चार मात्र दीर्घ ऑक्शन असा होतो. आपला पुढचा स्वर आहे ई. आता स्क्रीनवर बघा. ई स्वराचा ई स्वतंत्र उच्चार ई, दीर्घ ई, हा ई मधला ई होतो. वेगवेगळ्या शब्दामध्ये ई चे उच्चार ए, ई, दीर्घ ई असे होतात. आता ए असा उच्चार होणारे काही शब्द आहेत. एलिफंट, लेग, लेग. मेन, मेन म्हणजे अनेक माणसे, मॅनचं अनेक वचन मेन. नेट म्हणजे जाळे. टू सेल म्हणजे विकणे. व्हेन म्हणजे केव्हा, कधी. व्हेनचा उच्चार व असा ह येत नाही त्याच्यामध्ये. डब्ल्यूचा उच्चार करताना व असाच उच्चार करायचा आहे, वेन. आता ही असा उच्चार करणारे काही शब्द आहेत. डिपेंडंट, अमेरिकन इंग्रजीमध्ये त्याची स्पेलिंग DEPNDENT अशी होते आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये DEPNDANT अशी आहे. डिपॉझिट म्हणजे अनामत रक्कम जी आपण देत होतो. इयर म्हणजे कान. इक्लिप्स म्हणजे ग्रहण. इलिप्स म्हणजे लंबवर्तुळ, अंडाकृती. झिरो शून्य. आता ई असा दीर्घ उच्चार होणारे शब्द आहे. टू बी म्हणजे असणे. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती,
ई दीर्घ ई नंतर ते चिन्ह एस सारखं. ई दीर्घ ई उच्चार होणारे शब्द. बी म्हणजे मधमाशी. टू सी पाहणे. टू स्लीप झोपणे. ए ई चा ई असा उच्चार होणारे शब्द. चीट CHEAT म्हणजे भामटा लुच्चा. टू क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. ईस्ट पूर्व दिशा. टू ईट खाणे. हीट उष्णता. मीट मांस. टीम म्हणजे संघ किंवा गट. ह्याला अपवाद आहे फक्त डिअर हा शब्द. डिअर मध्ये जरी ई आलेलं असलं तरी त्याचा उच्चार रस्व वेलांटी सारखा होतो. डिअर. डी छोटी आहे. खास बात. शेवटचे अक्षर ई असेल तर त्या ईला स्वतंत्र उच्चार कधीच नसतो. मात्र ईच्या अगोदर जे व्यंजन आलेले असतं त्याला जोडून जो स्वर आलेला असतो त्याचा उच्चार दीर्घ होतो व व्यंजनाचा उच्चार अर्धवट होतो. आता लेम. LAME. लेम म्हणजे लेईम असा उच्चार करायचा. लेईम लंगडा. नेम नेम म्हणजे नाव. शेम शेम म्हणजे लाज लज्जा. पुन्हा सांगतोय नीट स्क्रीनशॉट घेऊन प्रत्येक उच्चार अभ्यासा. शेवटी ई आणि व्यंजनाच्या आधी जर स्वर आय असेल तर आईचा उच्चार आई होतो व ईचा उच्चार होत नाही. शेवटी ई आणि व्यंजनाच्या आधी जर चा स्वर आय असेल तर आईचा उच्चार आई असा होतो आणि ईचा उच्चार होत नाही. उदाहरणार्थ लाईन म्हणजे ओळ. नाईन NINE नाईन म्हणजे 9. वाईफ WIFE वाईफ म्हणजे बायको. शेवटी ई आणि व्यंजनाच्या आधीचा स्वर जर ओ असेल तर ओचा उच्चार औ असा होतो. होप HOP आपण होप असा उच्चार करतो तो तसा नाही. औ असा उच्चार म्हणजे आशा. जौक म्हणजे जोक तुमच्या भाषेत. स्मोक SMOK स्मोक असा उच्चार होतो म्हणजे दूध. शेवटी ई आणि व्यंजनाच्या आधीचा स्वर जर यू असेल तर यूचा उच्चार ऊ दीर्घ ऊ उसातल्या ऊ सारखा होतो. जून जून महिना. रूल म्हणजे नियम. ट्यून म्हणजे संगीतातील स्वर. बहुधा ई नंतर जर डब्ल्यू आला तर उच्चार EU असा होतो. DW ड्यू. FEW फ्यू. NEW न्यू. या नियमाला एक अपवाद आहे फक्त शब्द सीव. SEW सीव म्हणजे शिवणे. टू सीव शिवणे किंवा सिविंग मशीन. त्याचा उच्चार हा यू असा होत नाही. आता पुढचा स्वर आहे आपला आई. आई या स्वराचा स्वतंत्र उच्चार आई असा होतो. वेगवेगळ्या शब्दामध्ये सामान्यतः ई आई व कधी कधी असा होतो. ई असा उच्चार होणारे शब्द बिग मोठा. इल म्हणजे आजारी. इंक शाई. इंक मधल्या ग उच्चार वांगणाई सारखा नाकात बोलायचा आहे. टू किल ठार मारणे. आई असा उच्चार होणारे शब्द आहेत बिहाइंड. टू बाइंड. काइंड दयाळू माझ्यासारखा. माईक मायक्रोफोन. माइल्ड सौम्य कोमल. जर आई नंतर GH आलं तर GH चा उच्चार आई असा होतो. HIGH हाय. HEIGHT हाईट. LIGHT लाईट. RIGHT राईट. SIGHT साईट ही उदाहरण आहे. कधी कधी आईचा उच्चार असा होतो. फॅमिली असं आपण म्हणतो पण त्याचा उच्चार आहे फॅमिली. फॅमिली मी नाही आहे. मग फर्म म्हणजे एखादी कंपनी. फर्म किंवा मी दृढ आहे. आणि फर्म ऑन माय डिसिजन पक्का आहे दृढ आहे. फर्स्ट तो पहिला आला. हे सगळे उच्चार आहेत ते असा उच्चार झालेला आहे. कधी कधी आईचा उच्चार आई असा होतो. आई गण आहे. आई टू अडमायर म्हणजे प्रशंसा करणे. फायर म्हणजे अग्नी किंवा आग. आईचा उच्चार दीर्घ ई आई मधल्या ई सारखा होतो. टू अचीव म्हणजे एखादी गोष्ट कष्टाने प्राप्त करणे किंवा साध्य करणे. टू रिसीव म्हणजे एखादी गोष्ट मिळवणे मिळणे पोचणे. सीज म्हणजे वेडा किंवा गराडा. सीव SIEV सीव म्हणजे चाळणी. कणिक चाळायला वापरतो ती. ओ या स्वराचा स्वतंत्र उच्चार हा औ असा होतो. ओ असा उच्चार कधीही होत नाही. वेगवेगळ्या शब्दात सामान्यतः आ औ औ ऊ आणि ऊ साधला असा होतो.
अ असा उच्चार होणारे शब्द आहेत बॉक्स, डॉट, ड्रॉप, फॉक्स, गॉड. आता गॉड या शब्दाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, गॉड हा शब्द वाक्यात कुठेही जरी आला तरी जी नेहमी कॅपिटलच असतो. पुढचा शब्द आहे गॉड, हॉट, उष्णता, नॉट म्हणजे नाही, ऑफिस म्हणजे कार्यालय, ऑक्स म्हणजे कच्ची केलेला बैल, स्पॉट माझ्या शर्टवर आहे तो स्पॉट, टॉप म्हणजे भोवरा. आता आपण औ असा दीर्घ उच्चार होणारे काही शब्द बघूया. टू फाऊल म्हणजे घडी करणे, होप, हो म्हणजे आशा, मोस्ट म्हणजे मोस्ट, ओपन, ओपन द डोअर म्हणजे दरवाजा उघड, ओपन उच्चार होतो. सौ, सोचा उच्चार सो असा नाही होत इंग्रजीत, सांगितलं ओचा उच्चार ओ असा कधीच होत नाही. सौ, सो आय गॉट अँग्री. सौल म्हणजे विकला. जेव्हा ओ नंतर डब्ल्यू येतो तेव्हा त्याचा उच्चार औ किंवा आऊ असा होतो. तुमच्या आवडीचा शब्द काऊ, ओ नंतर डब्ल्यू आलेला आहे, काऊ असा उच्चार होता, आऊ असा झाला ना. क्रौ, क्रौ म्हणजे कावळा. लव म्हणजे खाली, नाव म्हणजे आत्ता, रौ म्हणजे रो, टू शो म्हणजे दाखविणे. जेव्हा ओ नंतर यू येतो बहुधा आऊ किंवा काही वेळा औ किंवा आऊ असा उच्चार होतो. डाऊट, DOUBT याच्यातला बी सायलेंट आहे. औवर, HOUR, H सायलेंट आहे, औवर असं म्हणतो. औवर हा शब्द दोन भागामध्ये उच्चारायचा आहे, औ आणि अर. आउट, OUT बाहेर, शाऊट मोठ्याने ओरडणे, शावर म्हणजे तुषारणे, आपण सकाळी उठल्यावर शावर घेतो तो शावर. सावर म्हणजे आंबट. ओचा उ असा रस्व उच्चार होणारे शब्द आहेत बुक पुस्तक, गुड चांगला, लुक म्हणजे दृष्टी टाकणे, टू लुक म्हणजे बघणे, टूक म्हणजे घेतला, टेकचा भूतकाळ टूक. ओचा उ असा दीर्घ उच्चार होणारे शब्द आहेत बूट, BOOT किंवा BOOT बूट पायातले बूट. टू डू म्हणजे काम करणे, करणे एखादं. मून म्हणजे चंद्र, नून दुपार, रूम खोली, शू जोडा. ओचा अ असा देखील उच्चार शब्द होतो. काय शब्द आहेत बघा आपल्या नेहमीच्या पर्यायात, कम, COME कम, ओचा उच्चार अ असा झालेला आहे. हँडसम तुमच्यासारखा, माझ्यासारखं नाही बा मी म्हणते. हँडसम म्हणजे HANDSOME ह्याच्यामधला डी सायलेंट आहे, हँडसम. प्रिझन म्हणजे तुरुंग, रिझन म्हणजे कारण, सन मुलगा. OY एकत्र आले असता उच्चार ऑई असा होतो. उदाहरणार्थ बॉय, जॉय, टॉय. आता आपला शेवटचा स्वर आहे यू. स्क्रीनवर बघूया. यू या स्वराचा स्वतंत्र उच्चार यू असा होतो. वेगवेगळ्या शब्दात यू चा उच्चार सामान्यतः अ, उ, यू अ व यू अ असा होतो. यू दीर्घ यू आहे. अ असा रस्व स्वरासारखा उच्चार होणारे शब्द CUT कप, CUD कर्ड म्हणजे दही, DUT डस्ट म्हणजे धूळ, MUD मड म्हणजे चिखल, MUST मस्ट म्हणजे अवश्य, SUN सन. उ असा रस्व स्वरासारखा उच्चार होणारे शब्द टू पुल खेचणे, टू पुश ढकलणे, पुसी म्हणजे मांजर, टू पुट म्हणजे ठेवणे. यू 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 अ आणि यू अ असा उच्चार होणारे शब्द आहेत टू क्युअर म्हणजे बरे करणे, ड्युरेबल टिकाऊ वस्तू एखादी, ड्युटी म्हणजे कर्तव्य. आणि या नियमाला एक अपवाद आहे, SURE शुअर, त्याचा उच्चार शुअर असा नाही, शॉर असा होतो. आपण अशा प्रकारे पाचही स्वरांचे वेगवेगळे उच्चार पाहिले. आता वाय हे जे व्यंजन आहे पूर्वीचा स्वर होता, आता याला व्यंजनाचा दर्जा मिळाला आहे, आता त्याची जागा आयने घेतलेली आहे. तरी देखील काही ठिकाणी वायचा उपयोग स्वरासारखा करतात. वेगवेगळ्या शब्दात वायचा उच्चार सामान्यतः ई, दीर्घ ई किंवा आई असा केला जातो. आता स्क्रीनवर बघा काही शब्द. ई असा दीर्घ स्वरासारखा उच्चार होणारे शब्द, फेलनी म्हणजे मोठा अपराध, घोर गुन्हा, घोर अपराध. पॉलिसी म्हणजे धोरण. पलिगमी म्हणजे बहुपत्नीत्व किंवा बहुपतित्व.
आई असा स्वरासारखा उच्चार होणारा शब्द टायफॉइड म्हणजे मुदतीचा ताप. टायरंट जुर्मी राजा शासक. टायर टायर म्हणजे गाडीचं चाक, रबराचं चाक. अमेरिकन इंग्रजीमध्ये टायरची स्पेलिंग आहे TIRE आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये TYRE. दोघांतला फरक लक्षात ठेवा. दीर्घ स्वरांचे स्वतंत्र उच्चार मराठीत आ, ई, उ, ए, ओ हे दीर्घ स्वर आहेत. इंग्रजीमध्ये AEIOU या स्वरांचा उच्चार वरील प्रमाणे होतो व त्या स्वरापुढे ग, ज, झ, झ, ड, द, ब, र, ल, व, न आणि म यापैकी जर व्यंजन उच्चारायचे असेल तर तो दीर्घ स्वर अधिक दीर्घ होतो, म्हणजे आणखी वाढवायचा. आता उदाहरण म्हणून पुढील शब्द नीट ऐकून घ्या. सर्वसाधारणपणे दीर्घ उच्चार होणारे शब्द बॅट, बॅट, बॉट म्हणजे विकत आणले. कार म्हणजे एक चाकी मालाची गाडी. टू सीज म्हणजे थांबणे, थांबवणे. टू हर्ट इजा करणे. आईस म्हणजे बर्फ. लार्ज म्हणजे पाईन वृक्ष. लूस LOOSE लूस म्हणजे सैल, लिहिलं. टू पास PASS पुढे जाणे. प्लेट म्हणजे थाळी. रूट ROOT रूट म्हणजे मूळ. रौप ROP रौप म्हणजे दोर. सेफ म्हणजे सुरक्षित. सॉस SAUC चमचमीत द्रव पदार्थ. टू सर्च म्हणजे शोधणे. सीट बसण्याची जागा बैठक असते, नाम म्हणून जेव्हा वापरतो SEAT ते सीट. शूट म्हणजे उतरती फळी, घसरगुंडी. अधिक दीर्घ उच्चार होणारे जे शब्द आहेत बॅट, बॉल म्हणजे लाकडाची फळी. कॅब अमेरिकन इंग्रजीत टॅक्सी असं म्हणतात आणि ब्रिटिश इंग्रजीत त्याला कॅब म्हणतात. CAB कॅब मोटर भाड्याची मोटार गाडी. कार्ड म्हणजे पोस्टाचं कार्ड. आईज डोळे. हर्ड म्हणजे ऐकले, हिअरचा भूतकाळ हर्ड. लार्ज म्हणजे मोठा, विस्तृत. टू लूज LOSE टू लूज हे क्रियापद आहे आणि त्याचा अर्थ होतो गमावणे. टू पार्स PARSE पार्स म्हणजे व्याकरण सांगणे किंवा व्याकरण चालवणे. प्लेड PLAYED प्लेचा भूतकाळ प्लेड. रौब ROB रोब म्हणजे मोठा जगा, लांब जगा. रूड असभ्य, उद्धट. टू सेव्ह SAVE सेव्ह म्हणजे बचत करणे किंवा एखाद्याला वाचवायचं असेल. सॉ म्हणजे करवत जी कापायला वापरतो ती. सीड बी बियाणे. टू सीज म्हणजे घट्ट धरणे किंवा झडप घालणे. टू सर्व चाकरी करणे, सेवा करणे. आणि शू म्हणजे पायातला जोडा. पुन्हा सांगतो दोस्तांनो, हे सगळे शब्द, त्यांचे उच्चार, स्वरांचे उच्चार, व्यंजनांचे उच्चार याच्यावर तुम्ही जेवढा वेळ जास्त खर्च कराल, चांगल्या पद्धतीने समजून घ्याल, तेवढे तुमचे उच्चार चांगले होतील आणि त्यांचा तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यामध्ये चांगला उपयोग होईल. आतापासून पाया घट्ट करा. असेच उच्चार करायला लागा. जे कोणी हसतील त्यांना हसू द्या. मित्रांनो, आज भरपूर सिरियस टॉपिक बघितलं आपण. आता थोडा कंटाळा असेल. मागच्या भागामध्ये मी जे तुम्हाला कोडं विचारलं होतं त्याचं उत्तर सांगतो. पहिलं कोडं होतं, जर 1 बरोबर 5, 2 बरोबर 10, 3 बरोबर 15, 4 बरोबर 20 तर 5 बरोबर किती? दोस्तांनो, डोळे उघडे ठेवून बघितलं तर पहिलंच उत्तर प्रश्नाच्या सुरुवातीलाच 1 बरोबर 5 लिहिलंय. म्हणजे अ बरोबर ब तर ब बरोबर अ, म्हणून उत्तर येईल 1 बरोबर 5, 5 बरोबर 1 हे आपलं उत्तर झालं. प्रश्नाच्या सुरुवातीलाच सांगितलंय. लोक 5 25 सांगतात. बऱ्याच तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी 25 लिहिलेलं सुद्धा असेल. चुकीचं आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं 1 बरोबर 5 याचाच अर्थ अ बरोबर ब तर ब बरोबर अ, म्हणून 5 बरोबर 1. दुसरं कोड तुम्हाला घातलं होतं, रिकाम्या पोटी तुम्ही जास्तीत जास्त किती बेसनचे लाडू खाऊ शकता? एकच. पण पहिला लाडू आपल्या पोटात गेल्यानंतर आपलं पोट रिकामं राहिलेलं नाहीये. गमती आहे, कोडं म्हणून बघायचं आणि आनंद घ्या. आपल्याला पुन्हा सांगतोय की योग्य उच्चार करायचे आहेत. सुरुवातीपासूनच ते करूया. स्क्रीनशॉट घ्या, सराव करा, सतत असेच उच्चार करा. काही लोक हसतील, त्यांचं ते काम आहे, त्यांना करू द्या. आपण आपलं काम करूया. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला जर राणेवार सरांची शाळा आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.